आपल्या सर्वांना रोज रोज कडधान्याची आमटी किंवा डाळी खाऊन खूप वैताग येतो, कंटाळा येतो. तर चला तर मग बनवूया आज आपण शेवग्याच्या शेंगांची एक आमटी. ती पण झटपट होते आणि तशीच चवीला देखील खूप चवदार आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा इथं बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा साफ करून घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं वाटलेलं सुकं खोबरं, एक टोमॅटो, कोथिंबीर, एक मिरची याचं वाटण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता गॅसवर कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये टाकायचे 2 चमच तेल. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये टाकूया जिरे, राई, थोडासा कढीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा. ते छान तेलावर परतून घेऊया आणि 2-3 मिनिटांसाठी शिजत ठेवूया. आपला कांदा बऱ्यापैकी शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं लसूण ठेचून, अद्रक लसूण पेस्ट आणि आपण तयार केलेलं आपलं वाटण. ते छान तेलावर परतून घेऊया, 2-3 मिनिटांसाठी शिजत ठेवूया. आपल्या वाटणाने छान प्रकारे तेल सोडलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मसाले. पहिल्यांदा हळद, लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च, हिंग आणि मीठ. छान मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकूया आपल्या मिक्सरच्या भांड्याचं वाटणाचं पाणी. छान मिक्स करूया आणि थोडा वेळ शिजत ठेवूया. तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याने खूप छान तेल सोडलं आहे. आपण याच्यामध्ये टाकूया बटाटा आणि शेवग्याची शेंग. ते छान मसाल्याने परतून घेऊया. त्याच्यावर देऊया झाकण आणि एकदम स्लो गॅसवर आपण याच्यावर शिजून घेणार आहोत. पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक चिरलेलं वांगं आणि थोडंसं पाणी देखील ॲड करूया आणि पुन्हा झाकणावर पाणी ठेवून वाफ काढून घेऊया. ते 10 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता आपला बटाटा, शेवग्याची शेंग छान प्रकारे शिजलेली आहे. वरील झाकणावरचं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि ते छान मिक्स होऊन आणखी 5 मिनिटाची वाफ काढूया आणि आपली भाजी रेडी आहे. वरून कोथिंबीर पेरायची आहे आणि आपली झटपट अशी होणारी शेवग्याच्या शेंगांची आमटी रेडी आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करा.